We'll open our Bibles to Isaiah 43 verse 2. When you go through deep waters, I will be with you, says the Lord. When you go through rivers of troubles, they will not drown you. When you walk through the fire, you will not be burned. The flames will not hurt you. यशया 43:2. जेव्हा तू जलातून जाशील तेव्हा मी तुझ्या पाशी असेन आणि नद्यातून जाशील तेव्हा त्या तुला बुडवणार नाहीत. जेव्हा तू अग्नीतून चालत जाशील तेव्हा तू जळणार नाहीस आणि ज्वाला तुझ्यावर भडकणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. This is the promise of God. हे देवाने दिलेलं अभिवचन आहे. When life turns up the heat, जीवनाचं तापमान जेव्हा वाढतं, yes. जीवनाचं तापमान भडकाभडकी, When life turns up the heat on you, जीवनाचं तापमान जेव्हा तुझ्या विरोधात वाढतं, God promises that it will not destroy you. It cannot destroy you. देव तुला वचन देतोय ते सगळं तुला ठार मारू शकत नाही, तुझा नाश करू शकत नाही, तुला बुडवू शकत नाही. Because I will be with you. कारण मी तुझ्या सोबत राहणार आहे. आणि देवाने जर आपल्या सोबत राहायचं ठरवलं तर विषय संपला. Give a big clap to God. म्हणून देवाला जोरात टाळी वाजवा. When everyone else walks away, जेव्हा प्रत्येक दुसरा जण आपल्याला सोडून निघून जातो, God says, I will stay with you. ते म्हणतो मी तुझ्या सोबत आहे बाबा. Why are you drowning today? का तुम्ही आज असे बुडताय? You're drowning it because you tried life without God. तुम्ही बुडताय कारण की तुम्ही जीवनाचा प्रयत्न देवाशिवाय करताय. That's why you are drowning. म्हणून तुम्ही बुडताय कारण तुम्ही जगायचा प्रयत्न जीवनात देवाशिवाय करताय. Life without God देवाशिवाय जे जीवन आहे is like rowing a boat with only one oar. ते जीवन म्हणजे एका बाजूने आपण वल्हवतोय अशी होडी आहे. And when you have only one oar, आणि एका बाजूनच जेव्हा आपण होडी वल्हवतो there is lot of efforts needed. मग त्याच्यात परिश्रम फार लागतात And you don't get direction. आणि दिशा नाही सापडत. When you have two oars, then you get direction. पण दोन्ही बाजूनी जर होडी आपण वल्हवली तर मग दिशा बरोबर मिळते. So life without God तर देवाशिवायचं जे जीवन आहे is rowing with one oar. ते एका बाजूने वल्हवल्यासारखं आहे. So you go any direction. मग एका बाजूने वल्हवत राहिलं की आपण कुठल्याही दिशेने जातो. But life with God पण देवासोबतचं जे जीवन आहे is like having two oars. ते असं आहे की दोन्ही बाजूने आपण वल्हवतोय And you are moving forward. आणि मग तुम्ही पुढे जाताय And you are moving in the right direction. आणि योग्य मार्गदर्शनाखाली योग्य दिशेनं जाताय. Praise God. देवाला धन्यवाद. Life without God देवाशिवायचं जीवन is like driving at night with no headlights on. म्हणजे रात्रीच्या वेळेला जणू काय आपण गाडी चालवतो आणि गाडीचे हेडलाईट ऑन नाहीयेत. How tough it is. म्हणजे ते किती अवघड जातं की रात्रीच्या समयी आपण ड्रायव्हिंग करतो आणि गाडीचे हेडलाईट बंद आहेत. But life with God पण देवासोबतचे जे जीवन आहे is like the road flooded with halogens. ते असं जीवन आहे की रस्त्यावरती सगळीकडनं हॅलोजन लाईट लागलेले आहे. Praise God. हा असा सगळीकडे प्रकाश लख्ख पडलेला आहे. And when there is light, there is peace. आणि प्रकाश सगळीकडे असला की शांती येते. When there is light, there is confidence. प्रकाश पडला की विश्वास येतो. Where there is light, there is joy. जिथे प्रकाश आहे तिथे शांती आहे, And विश्वास आहे, God आनंद is आहे. light. आणि देव तो प्रकाश आहे. Praise God. देवाला धन्यवाद. आमेन. Life without God is fighting in a storm. देवाशिवायचं जीवन म्हणजे वादळामध्ये उगीच डोकं फोडल्यासारखं आहे. And you are seated in a paper boat. आणि मग तुम्ही बसला मात्र कागदाच्या नावेत, कागदाची होडी केली आणि त्यात बसलाय. Can anybody be safe in a paper boat? कागदाच्या होडीत बसून कोणी सुरक्षित राहू शकतं का मला तुम्ही सांगा. But life with God पण देवासोबत जे जीवन आहे is like sitting in Noah's ark. ते असं आहे की नोहाच्या तारूत आपण बसलोय. Let storms come, but it will not drown. मग वादळ जरी आलं तरी ते तारू बुडणार नाही. Praise God. आमेन. So have God in your life. तर देवाला तुमच्या जीवनात ठेवा. Take God wherever you go. देवाला स्वतः सोबत ठेवा जिथे कुठे तुम्ही जाल. When you are in trouble, talk to Him. जेव्हा केव्हा तुम्ही त्रासात असाल देवाशी बोला. When you have made mistakes, talk to Him. तुमच्याकडनं चुका झाल्या देवाशी बोला. God is waiting to talk to you. देव तुझ्याशी बोलायची वाट पाहत आहे. God is waiting to respond to you. देव तुला प्रतिसाद द्यायची वाट पाहत आहे. That's why He says when you're going through deep waters, म्हणून देव म्हणतो जेव्हा तुम्ही जलातून जाल I want to be with you. तेव्हा मला तुमच्या सोबत राहायचंय. When you're going through fire, I want to be with you. जेव्हा तुम्ही आगीतून जाल मला तुमच्या सोबत राहायचंय.
Praise God. आपण एकटं जायचं नाही, जिथं जाऊ तिथं देव घेऊन फिरायचं. Bible speaks again and again about David. बायबल परत आणि परत दावीद नावाच्या एका माणसाविषयी आपल्याला सांगत आहे. David went through a lot of trials, दावीद अगणित त्रासातनं गेलाय. rejections, त्याला लोकांनी नाकारलं, betrayal, लोकांनी त्याला फसवलं. wars, युद्ध, fear, sin, युद्ध, enemies, भीती, पाप, शत्रू, survival, खूप struggles. संघर्ष, डोकेफोड, लोकांनी प्रेम न देणं, सगळ्यांनी सोडणं, नाकारलं जाणं, He had seen it all. फितवणं, फसवणं, दगाबाजी करणं, दाविदाने सगळं पाहिलं. Yet God saved him from them all. तरी देवाने त्याला सगळ्यात जाऊन बाहेर काढलं आणि वाचवलं. Why? का? How? कसं? Because David trusted God with everything. कारण दाविदाने सर्वांनिशी देवावर विश्वास ठेवला. The more you get stuck with God, जेवढं जास्त तुम्ही देवाला धरून राहाल, the more respect you will get. आदर मिळेल. Praise God. हालेलुया. From shepherd to king मेंढपाळापासून राजा, is the doing of my God. माझ्या देवाचं हे कार्य आहे. मेंढपाळाचा त्याने राजा केला, देवाचं कार्य आहे. So many people went through fire and water, अनेक लोक आगीतनं आणि पाण्यातनं गेलेले आहेत, but turning to God has helped them. पण देवाकडे वळल्यामुळे त्यांना मदत मिळालेली आहे. Yes, right in this very place. अगदी या जागेमध्ये हे झालंय. Many went through many waters. अनेक जण अनेक जलातून गेलेत, My God pulled them all पण out. माझ्या देवाने त्यांना सगळ्यांना बाहेर खेचून काढलं. If I make them to stand here, they will all give the testimony. त्यांना सर्वांना मी इथे उभं केलं तर वन बाय वन सगळे साक्ष सांगतील. Yes. हा, They will say, God pulled me out of many waters. प्रत्येक जण त्यातला म्हणेल देवाने अनेक जलातनं मला बाहेर काढलंय. Yes. प्रत्येक आम्ही स्वतः सांगू पहिलं तर तुम्हाला, Are you in rivers of trouble? तुम्ही अशा अनेक त्रासांच्या नद्यांमध्ये आहात. Are you going through adversities? तुम्हाला काही विरोध होतोय, Do you say, how will I survive this? असं म्हणता आता तुम्ही की बाप रे, आता या सगळ्यात मी कशी जगायची. I bring you good news today. चांगली बातमी घेऊन आलो तुम्हाला. God always specializes in stepping in when the heat is at the highest. जेव्हा जीवनातलं तापमान फार उच्च प्रमाणात वाढलेलं असतं, त्याच वेळेला देव प्रवेश करण्यात देवाची खासियत आहे. देवाची खासियत आहे. आयुष्यात वाढलेल्या तापमानात देव एंट्री करतो. Praise God. आमेन. God moves when people give up. लोक जेव्हा हार मानतात तेव्हा देव येतो, कार्य करतो. God steps in when the doctor says no more. डॉक्टर जेव्हा म्हणतात की आता काही खरं नाही, तेव्हा देव म्हणतो मी आहे ना. God steps in when tears won't stop. जेव्हा भीती थांबतच नाही किंवा अश्रू थांबतच नाही, तेव्हा पण देव येईल. Once you accept Jesus, आणि एकदा का तुम्ही येशूना you स्वीकारलं, will never be alone. मग तुम्ही कधीही एकटे राहणार नाही. The whole world may leave you. मग संपूर्ण जग भले तुम्हाला सोडून गेलं, He cannot leave you. येशू तुला कधीही सोडणार नाही. मग ते गाणं येतं, कोई भी छोड़े मुझे, येशू कभी नहीं छोड़ेगा. You are not created to sink. तुला बुडायला निर्माण केलेलंच नाही, You are created to rise. तुला वर यायला, उत्कर्षाला यायला निर्माण केलंय. हे Praise एकदा God. कळलं ना की काही त्रास होत नाही. Your past failure cannot block your future favor. तुझं भूतकाळातलं अपयश तुझ्या भविष्यातल्या यशाला त्रास नाही देऊ शकत. The pressure is proof that purpose is near. दबाव आणि प्रेशर एक पुरावा आहे. कशाचा? की संकल्प जवळ आलाय. And when जीवनाचा. Jesus is with you, आणि येशू जेव्हा तुझ्या सोबत असतात ना, you may bend, but you will never break. कदाचित तू थोडा असा वागशील पण तुटणार नाही. हा, असा हा तू कदाचित थोडा वागशील पण तुटणार नाही. Oh, but it is being delayed. नाही पण उशीर झाला. But delay is not denial with अरे God. पण उशीर झाला म्हणजे त्याने नकार दिला असं नाही ना. God is still working. देव अजूनही काम करतोय. Give him some time. त्याला थोडा वेळ तर दे. Good things take time to come. चांगल्या गोष्टी यायलाही थोडा वेळ लागतो ना. त्रासात पडायला जेवढा वेळ लागला, तेव्हा थोडा तर जास्त वेळ देवाला सुटका द्यायला द्या. Jesus said येशू म्हणाले in John 16 verse 33, योहान 16 त्यातलं 33व वचन, in this world you will have trouble, या जगात तुम्हाला त्रास होणारच आहे, but take courage. पण धीराने राहा. I have already won. या जगावर मी विजय ऑलरेडी घेतलाय. येशू म्हणाले. Praise God. देवाला धन्यवाद. You don't need power today. आज आपल्याला सामर्थ्याची गरजच नाही. You need more trust in God आज today. आपल्याला देवावरचा जास्त विश्वास गरजेचा आहे. And all your crying before God, आणि तू देवासमोर जे काही रडतो it's never a waste. ते कधी वाया जात नाही बेटा. एक एक अश्रू मोजलाय त्यांनी, एक एक अश्रू तो Crying वाया नाही जात. before the world is a waste. हा, जगासमोर रडून काही नाही मिळणार. जगासमोर रडणं एकदम वाया जातं. But crying before God पण देवासमोर रडलो ना, is never a waste. ते कधी नाही वाया जात. Because your tears today are watering tomorrow's testimony. कारण तुझे आजचे अश्रू तुझ्या उद्याच्या साक्षीला पाणी घालतात.
तुझ्या उद्याच्या साक्षीला पाणी घालतायत तुझे आजचे अश्रू. If He has started a new work in you, देवाने जर तुझ्यात नवीन कार्य सुरू केलंय, God will give it a completion देव त्याला पूर्णता देणार. in His time. त्याच्या वेळेत त्याने जो आधी केलाय तोच अंत करणार. Bible says in Mark chapter 5, मागचा 5वा अध्याय बायबल म्हणतं, there was a woman who suffered for 12 years एक स्त्री होती, तिला 12 वर्ष त्रास होता, with bleeding trouble. रक्तस्रावाचा आजार. 12 years of suffering could not resist 1 second of God's power. 12 वर्षाचा त्रास देवाच्या सामर्थ्यासमोर 1 सेकंद टिकू नाही शकला. All because she had faith. एकच कारण की तिचा येशूवर विश्वास. What medicine could not fix, औषध किंवा औषध घेऊन जे होऊ नाही शकलं, faith touched and changed the destiny. विश्वासाने एक स्पर्श करून तिच्या आयुष्याची दिशाच बदलली. When hope is almost dead, आशा जेव्हा जवळजवळ मरते, one touch of Jesus is enough for you. येशूचा एक स्पर्श तुला बास असतो. Your faith is going to see you through. तुझा विश्वास तुझी नैया पार लावेल. Your faith will heal you. तुझा विश्वास तुला बरं Your करेल. faith will bless you. तुझा विश्वास तुला आशीर्वाद देईल. You don't need willpower. तुम्हाला विल पॉवर स्वेच्छेची गरज You नाहीये. need God power. स्वेच्छा सामर्थ्याची गरज नाही, तुम्हाला देव सामर्थ्याची गरज आहे. Praise God. देवाला धन्यवाद.